मित्रांनो, फेडरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार धान बोनस हे जवळपास 10 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. परंतु मित्रांनो, यात सुद्धा शेतकऱ्यांना आता संभ्रम तयार झालेला आहे की बाबा आम्ही फक्त नोंदणी केलेली आहे, विक्री केलेली नाही, किंवा आम्ही वनपट्ट्यामध्ये येतो, आम्हाला धान बोनस कधी मिळेल वगैरे वगैरे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता लागलेली आहे. त्यात आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याचा सुद्धा हाच प्रश्न आहे. बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहे की बाबा आम्हाला धान बोनस म्हणजे विक्री केलेली नाही, नोंदणी केलेली आहे, आणि काही शेतकरी म्हणत आहेत की बाबा आमच्या नोंदणीमध्ये सुद्धा काहीतरी घोळ आलेला आहे, तर आम्हाला धान बोनस मिळेल का नाही. तर मित्रांनो, त्याचं डिस्कशन आपण 2 ते 3 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी मन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्या पाठीमागे आपण गोंदिया जिल्ह्याविषयी बरेच व्हिडिओ अपलोड केले, तर बरेच शेतकरी आता त्या व्हिडिओला कंटाळले, बाबा तुम्ही एकच माहिती देता, गोंदिया जिल्ह्याविषयीच माहिती देतात वगैरे वगैरे. मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्याविषयी माहिती घेत असताना एक गोष्ट समोर आलेली आहे की बाबा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे धानाचे जे नोंदणी केलेली आहे ते शेतकऱ्यांना धानाचा बोनस वाटप होणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर सरसकट आता काय झालेलं माहिती का, अगोदर काय झालं, पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं, आदिवासी विकास पणन महामंडळाकडे म्हणा आणि त्याचबरोबर काही जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे म्हणा, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यामध्ये धानाचा बोनस वितरित झालेला आहे. परंतु मित्रांनो, बाकी शेतकऱ्यांचं काय, उर्वरित शेतकऱ्यांचा प्रश्न, मग त्यात आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे निधी मंजूर झालेले आहेत त्या अंतर्गत आता ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, विक्री केलेली नाही, आता एका शेतकऱ्याची कमेंट होती, बाबा आम्ही विक्रीसाठी नेलेलं होतं धान, परंतु आम्हाला धानाचं जे विक्रीसाठी नेलेलं असून सुद्धा आम्हाला ते तिथून वाट लावल्या, रिटर्न परत लावलं गेलं, धानाची आमचं जे विक्री घेतलेली नाही, समजा त्यांनी धान आमचं घेतलेलं नाही, मग आम्हाला परत न्यावं लागलं. तर मित्रांनो, काही टेन्शन नाही, तुम्ही जर नोंदणी केलेली असेल तर तुमच्या खात्यात या टप्प्यामध्ये धानाचा बोनस वितरित होणार आहे. आता त्यात सुद्धा काय झालेलं आहे, वनपट्ट्यामध्ये सुद्धा काही शेतकरी आहेत, तर वनपट्ट्यातील शेतकऱ्यांना अगोदर सांगण्यात येत होतं की तुम्हाला या टप्प्यामध्ये सरसकट वाटप होणार आहे वगैरे वगैरे. परंतु मित्रांनो, वनपट्टीमध्ये जे शेतकरी येत आहेत त्यांना आता वाटपासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागते की काय, हा प्रश्न उभा राहिलेला आहे. कारण मित्रांनो, वनपट्ट्यामध्ये जे शेतकरी येत आहेत त्यांचा सध्या तरी विचार केला जात नाहीये अशी माहिती समोर आलेली आहे. तर एकंदरीत बघायचं झालं तर जे वनपट्ट्यामध्ये येतात त्या शेतकऱ्यांना आता थोडे या म्हणजे जे अगोदर नोंदणी प्लस विक्री आणि नोंदणी केलेले शेतकरी आहेत त्यांना वितरित होईल आणि त्यानंतर वनपट्टीधारक शेतकऱ्यांना वितरित होईल अशी माहिती समोर आलेली आहे. एक्झॅक्ट या माहितीवर अजून निर्णय वगैरे घेण्यात आलेला नाही, परंतु माहिती ही अशी अपडेट समोर आलेली आहे. तर एवढी छोटीशी माहिती, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.